भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सगळं काही अलबेल नसल्याच्या चर्चांना आता पुन्हा उधाण आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट नाकारल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे. विशेष म्हणजे अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यातील इतर प्रमुख नेते उपस्थित होते. मात्र सुनेत्रा पवार या अमित शहा यांच्या कार्यक्रमांमध्ये कुठेही दिसल्या नाहीत. यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क सुरू झाले आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसने राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांची घेतलेली मदत आणि त्यांच्या भेटीगाठींमुळे भाजपमध्ये नाराजी असल्याच्या चर्चांनी या प्रकरणाला आणखी वेगळं वळण दिलं आहे. मग अमित शहा यांनी खरंच सुनेत्रा पवारांची भेट नाकारली का? सुनेत्रा पवार अमित शहा यांच्या दौऱ्यापासून दूर का राहिल्या? प्रशांत किशोर यांच्या एंट्रीमुळे भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये खरंच नाराजी निर्माण झाली आहे का? आणि या संपूर्ण घडामोडीचा महायुतीच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो? या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी तन्वी आणि तुम्ही पाहत आहात सत्ता मंच. बातमी नव्हे तर बातमी मागचे विश्लेषण. चला तर मग मुद्देसूद पाहूया. मुद्दा क्रमांक 1. अमित शहांनी सुनेत्रा पवारांची भेट नाकारली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान राज्यातील प्रमुख नेत्यांनी अमित शहा यांची भेट घेतली. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार सुनेत्रा पवार यांनी अमित शहा यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि अमित शहा यांनी ही भेट नाकारल्याची चर्चा आहे. या भेटीबाबत भाजप किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिकृतपणे कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. मात्र भेट झाली नाही आणि त्यानंतर सुनेत्रा पवार पुण्याकडे रवाना झाल्याची चर्चा सुरू झाल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. मुद्दा क्रमांक 2. अमित शहांच्या मुंबई दौऱ्यात सुनेत्रा पवार कुठे होत्या? अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर महत्त्वाचे मंत्री उपस्थित होते. अमित शहा यांच्या स्वागतापासून त्यांच्या विविध कार्यक्रमांपर्यंत राज्यातील प्रमुख नेत्यांची उपस्थिती पाहायला मिळाली. मात्र उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या दौऱ्यात कुठेही दिसल्या नाहीत. विशेष म्हणजे शनिवारी मुंबईत अमित शहा यांचा कार्यक्रम सुरू असताना सुनेत्रा पवार पुण्यातच असल्याची माहिती समोर आली. त्या दुपारपर्यंत कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे त्यांची अनुपस्थिती ही केवळ योगायोग होता की त्यामागे काही राजकीय कारण होतं, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. मुद्दा क्रमांक 3. प्रशांत किशोर यांच्या एंट्रीमुळे भाजपमध्ये नाराजी. या संपूर्ण प्रकरणाला आता प्रशांत किशोर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबतच्या वाढलेल्या संपर्काची किनार जोडली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी राजकीय रणनीतीसाठी प्रशांत किशोर यांची मदत घेतल्याची चर्चा आहे. प्रशांत किशोर हे देशातील प्रसिद्ध राजकीय रणनीतिकार म्हणून ओळखले जातात. मात्र प्रशांत किशोर आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्षाची पार्श्वभूमी पाहता त्यांच्या राष्ट्रवादी सोबतच्या जवळकीमुळे भाजपमध्ये नाराजी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार भाजपला प्रशांत किशोर यांच्या भूमिकेबाबत आक्षेप असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र भाजपकडून याबाबत अधिकृतपणे कोणतीही नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे का, याची स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. मुद्दा क्रमांक 4. प्रशांत किशोर राष्ट्रवादीसाठी नेमकं काय करणार? प्रशांत किशोर यांनी यापूर्वी विविध राजकीय पक्षांसाठी निवडणूक रणनीती आखली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससोबत त्यांच्या वाढलेल्या संपर्काकडे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाहिलं जात आहे. राष्ट्रवादीच्या राजकीय रणनीतीमध्ये प्रशांत किशोर यांची भूमिका काय असेल? पक्षाच्या प्रचाराची दिशा बदलणार का? आगामी निवडणुकांसाठी कोणती रणनीती आखली जाणार? याबाबतही राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप आणि राष्ट्रवादीच्या राजकीय समीकरणांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मुद्दा क्रमांक 5. सुनेत्रा पवारांनी अमित शहांच्या दौऱ्यापासून अंतर ठेवलं का? सुनेत्रा पवार या अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यात सहभागी झाल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी जाणीवपूर्वक अमित शहा यांच्या दौऱ्यापासून अंतर ठेवलं का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे जर अमित शहा यांनी भेट नाकारली असेल तर त्यामागे प्रशांत किशोर
यांच्याशी संबंधित राजकीय नाराजी होती का, अशी ही चर्चा सुरू आहे. मात्र या दोन्ही गोष्टींमध्ये थेट संबंध असल्याचं अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे सध्या समोर येणाऱ्या माहितीच्या आधारे वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात आहेत. मुद्दा क्रमांक 6. भाजप एनसीपी मध्ये खरंच मिठाचा खडा पडला आहे का? महायुतीमध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे 3 प्रमुख घटक आहेत. राज्यातील सत्तेचं समीकरण सुरळीत ठेवण्यासाठी या तिन्ही पक्षांमधील समन्वय महत्त्वाचा आहे. मात्र अमित शहा आणि सुनेत्रा पवार यांच्या कथित भेटीचा विषय, त्यानंतर त्यांची अनुपस्थिती आणि प्रशांत किशोर यांच्या राष्ट्रवादीसोबत वाढलेला संपर्क, या सगळ्या घटनांना एकत्र जोडून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये मतभेद असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र प्रत्यक्षात दोन्ही पक्षांमध्ये मोठा राजकीय तणाव निर्माण झाला आहे असं म्हणण्यासाठी अधिकृत माहिती किंवा स्पष्ट वक्तव्य अद्याप समोर आलेलं नाही. मुद्दा क्रमांक 7. पुढे काय घडू शकतं? आता या संपूर्ण प्रकरणात भाजप किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिकृत प्रतिक्रिया येते का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अमित शहा आणि सुनेत्रा पवार यांच्यात भेट झाली होती का? भेट न झाल्याचं कारण काय होतं? प्रशांत किशोर यांच्या राष्ट्रवादी सोबतच्या भूमिकेबाबत भाजपची नेमकी भूमिका काय आहे? आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींचा महायुतीच्या राजकारणावर परिणाम होणार का? या प्रश्नांची उत्तरं पुढील राजकीय घडामोडींमधून स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या संपूर्ण घडामोडीतून 3 महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात. पहिली, अमित शहा यांनी सुनेत्रा पवारांची भेट नाकारल्याची माहिती सूत्रांच्या माहितीनुसार समोर आली आहे. मात्र याबाबत भाजप किंवा राष्ट्रवादीकडून अधिकृत स्पष्टीकरण आलेलं नाही. दुसरी, सुनेत्रा पवारांची अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यातील अनुपस्थिती आणि प्रशांत किशोर यांचा राष्ट्रवादीसोबतचा संपर्क, यामुळे भाजप एनसीपी मधील संभाव्य नाराजीच्या चर्चांना वेग आला आहे. तिसरी, या घडामोडींमुळे महायुतीतील अंतर्गत समीकरणांबाबत प्रश्न उपस्थित झाले असले तरी प्रत्यक्षात मोठा तणाव निर्माण झाला आहे का, हे पुढील अधिकृत प्रतिक्रिया आणि राजकीय घडामोडींनंतरच स्पष्ट होणार आहे. आता तुम्हीच सांगा, तुमच्या मते सुनेत्रा पवारांची अमित शहांसोबत भेट न होण्यामागे खरंच प्रशांत किशोर हे कारण असू शकतं का, की ही केवळ राजकीय चर्चाच आहे? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सत्ता मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.